कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सिद्धू, ए सिद्धू, सिद्धू काय रे, अजून उठलाच नाही? अरे आम्ही सगळे रेडी झालोय, मुलगी पाहायला जायचं ना आपल्याला। ते बाहेर सगळे वाट बघतायत तुझी, उठ चल उठ। हा ये ये। काय झालं? जाम डोकं दुखतंय वहिनी, फार लो फील होत आहे, अख्ख्या अंगात कणकण वाटते। अरे सिद्धू, किती ताप भरलाय तुला? तू थांब, मी सगळ्यांना बोलावून आणते। नाही नाही नाही, नको, उगाच कशाला। तू थांब, आराम कर, आलो। मी झोपतो त्यापेक्षा। अहो अहो, हॅरी चल लवकर, अरे उशीर होते आपल्याला। हो आलो। सगळं घेतलंस ना नीट? हो ठीक आहे। हॅरी, आज आपल्यासाठी खूप मोठा दिवस आहे। एकदाच हे लोन फायनल झालं ना की मग सगळं नीट होईल। फक्त हे सँक्शन झालं पाहिजे, तुझा बिझनेस पण नीट सुरू होईल। हनी, थँक्यू सो मच। वेडा आहेस का? कम ऑन हॅरी, आपण दोघे सेमच आहोत, तू काय आणि मी काय, वन अँड द सेम। बरं, आईला सांगून जाऊयात। हो तू सासूबाईच्या गरम आहे, सावकाश। आई, अरे बाळा, काय रे? अरे काय झालं? आई आम्ही बँकेत जातोय, माझ्या स्टार्टअपसाठी बिझनेस लोन अप्लाय करायचंय म्हणून। अगं बाई, खरं की काय? अरे मग एवढा चाच पडतोयस का? चांगली गोष्ट आहे ना, काळजी करू नकोस, तुला कर्जही मिळेल आणि व्यवसायात चांगला जमही बसेल। आई, हे सगळं ना सिंचनामुळे होतंय। हो, तिनेच या सगळ्यात इनिशिएटिव्ह घेतलंय। मला वाटलंच, माझी सून आहेच गुणाची, तिला बाहेरच्या जगातलं सगळं छान कळतं। तिचं ऐकायचं, ती सांगेल तसंच करायचं। सासूबाई, सुखी राहा बाळांनो, तुमच्या कष्टाचं चीज होईल बघा। आई, अरे नको, कशाला? देव तुम्हा दोघांना उदंड यश देऊ दे। येतो आई, येतो आजी। सासूबाई, पाहिलत ना, आपला बायकोचा बैल आता ताळ्यावर आलाय। त्याची आता काळजी करू नकोस तू, त्याला आता त्याच्या जबाबदारीची जाणीव व्हायला लागलीये। अगदी खरं बोलताय तुम्ही। आता फक्त देव त्यांच्या पदरात लवकरात लवकर यश टाकू दे। चहा गार होतोय सासूबाई। हो अगं बाई, मी आलेच। हा सिद्धू, हे बाळा, सिद्धू, अरे हा तर तापाने फणफणलाय। हो ना पप्पा, सिद्धू तयार झाला की नाही हे पाहण्यासाठी म्हणून मी रूम मध्ये आले होते, तर पाहते तर काय हा इतका आजारी पडलाय। अहो तापाने फणफणलाय नुसता। हो, तोंड काय बघताय, डॉक्टरला बोलवा। हो हो, लगेच बोलवून घेतो डॉक्टरांना। नाही नाही नाही, थांबा थांबा, डॉक्टरला बोलवायची गरज नाहीये। मला फक्त जरा ताप आलाय, मी
आंघोळ करून येतो, आपण निघूया मग. अरे काय निघूया निघूया अशा तब्येतीत जायचं तिकडे? पप्पा, तुम्ही दिलेला शब्द आहे हो. अरे पुरे कुणाच्याही शब्दापेक्षा माझ्या सिद्धूची तब्येत जास्त महत्वाची आहे. हे बघ, तू आराम कर. हे असले कार्यक्रम होत राहतील. आणि संपत त्यांनाही कळू दे, असं स्थळ मिळण्यासाठी थोडी कळ काढावी लागते. काय रे बाबानो? बरोबर आहे, बरोबर आहे. तू आता आराम कर, आम्ही थांबतो सगळे बाहेर. चल रे संपत, तू आराम कर. चल रे. कांद्याविषयी कोणी मला विचारलं तर मी बरंच काही सांगू शकतो, पण माझ्या अंजलीने सांगितलेला हा रामबाण तर मला माहितीच नव्हतं यार. काय कमाल आहे ना. म्हणजे माझं जिच्यावर प्रेम आहे, तिने तिच्या नकळत मला आलेलं स्थळ पळवून लावलं. क्या बात आहे. सिद्धू, बाई, हे बाळ, गरम आल्याचा चहा करून आणते तुला. नाही आजी, नको. अरे मग कॉफी तरी आणते. नको नको आजी, अरे काहीतरी घे ना. मला पाणी पाणी दे फक्त. आणते ना बाळा. अरे अरे, आई गं. बस बस बस. आई गं, छाती फार भरली आहे का? तू आराम कर, मी तुझ्यासाठी लापशी करून आणते. लापशी? अरे ताप आलाय ना तुला, मग लापशी घेतल्यानं बरं वाटेल तुला. सॉरी आजी. सोड रे, आराम कर. हे बघ, आपण बँकेत चाललोय, पण बँकेत मला लोन कोण देणार, कसं देणार, मला डोक्यात खूप प्रश्न फिरतायत ग. हॅरी, डोंट वरी. अरे या बँकेचे जे मॅनेजर आहेत ना, ते माझ्या पप्पांच्या चांगल्या ओळखीचे आहेत. त्यामुळे तुझ्या मनात जे काही डाऊट्स आहेत ना, तू ते त्यांना विचार, ते नक्की हेल्प करतील. आणि ऐक, हां, जे काही डोक्यामध्ये चालू आहेत ना तुझे छोटे मोठे प्रश्न, न घाबरता त्यांना विचार, ते आपल्याला हेल्प करतीलच. पण एक बरं झाला, ओळखीचे आहेत ते आपल्या, म्हणजे कसं आपल्याला प्रश्नांची उत्तरही मिळतील आणि हेल्प सुद्धा होईल, नाही का? ए बरं ऐक, पुढे जाऊन डॉक्युमेंटचे झेरॉक्स काढायचे आपल्याला. हो हो, लक्षात ठेव, मी विसरेन. आहे माझ्या लक्षात, डोंट वरी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.